श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. स्वामीमय जीवन या आपल्या परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय अतिशय खास आहे, कारण हा विषय कदाचित तुमच्या, माझ्या किंवा आपल्या आसपासच्या अनेकांच्या मनाशी जोडलेला आहे. खूप चिंता करताय का? मग हा स्वामींचा संदेश नक्की ऐका. भक्तांनो, कधी कधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की सगळं असूनही मन शांत राहत नाही. उद्याचं काय होईल? माझं काम होईल का? माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल? पैशांची अडचण कधी दूर होईल? घरातील समस्या कधी संपतील? ज्याच्यावर विश्वास ठेवला तो माझ्यासोबत राहील का? माझ्या मनासारखं कधी होईल? असे असंख्य प्रश्न मनामध्ये सुरू असतात. आपण बाहेरून हसत असतो, लोकांशी बोलत असतो, आपली रोजची कामं करत असतो, पण मनाच्या आत मात्र विचारांचं वादळ सुरू असतं. आणि म्हणूनच आज स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया. स्वामी माऊली, माझ्या मनाला शांतता द्या, माझ्या चिंतेचं ओझं तुमच्या चरणी ठेवण्याची शक्ती द्या. भक्तांनो, लक्षात ठेवा, चिंता केल्याने समस्या कमी होत नाहीत, पण श्रद्धा आणि योग्य प्रयत्न मनाला त्या समस्यांना सामोरं जाण्याची ताकद देतात. स्वामींचा पहिला संदेश, काळजी करू नकोस, मी आहे. आपल्या मनाला सर्वात जास्त आधार देणारा विचार कोणता? मी एकटा नाही. हा विचार जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की माझं ऐकणारं कोणीच नाही, तेव्हा मनाची चिंता आणखी वाढते. पण स्वामी भक्तासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. स्वामी आपल्या श्रद्धेच्या रूपाने सदैव आपल्यासोबत आहेत, असा विश्वास मनात ठेवा. तुम्ही अडचणीत असाल, तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, तुमच्या कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नसेल, तरीही घाबरू नका. स्वतःला शांतपणे सांगा, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, मी माझ्या परीने प्रयत्न करेन आणि बाकी सर्व स्वामींच्या चरणी सोपवेन. ही भावना मनाला खूप मोठा आधार देते. दुसरा स्वामींचा संदेश, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असे नाही. भक्तांनो, आपल्या चिंतेचं एक मोठं कारण म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे हवी असते. आपण ठरवतो की हे असंच व्हायला हवं, पण आयुष्य नेहमी आपल्या नियोजनाप्रमाणे चालत नाही. कधी एखादी संधी हातातून जाते, कधी एखादं नातं तुटतं, कधी अपेक्षित काम होत नाही, कधी आर्थिक अडचणी येतात आणि आपण विचार करतो, माझ्याच बाबतीत असं का? पण कदाचित त्या क्षणी आपल्याला संपूर्ण चित्र दिसत नसतं. आज जे नुकसान वाटत आहे, त्यामागे उद्याची एखादी मोठी शिकवण असू शकते. आज बंद झालेला दरवाजा कदाचित उद्या दुसरा मार्ग दाखवू शकतो. म्हणून प्रत्येक अडचणीला शेवट समजू नका. कधी कधी तीच अडचण आपल्या आयुष्याची नवी सुरुवात असते. तिसरा संदेश, काल बदलू शकत नाही, पण आज बदलू शकतो. आपल्यापैकी अनेक जण दोन गोष्टींची चिंता करतात, भूतकाळ आणि भविष्य. भूतकाळातील चुका आठवत राहतात. मी तेव्हा असं का केलं? मी त्याच्यावर विश्वास का ठेवला? ती संधी मी का गमावली? आणि मग भविष्याची चिंता, उद्या काय होईल? भक्तांनो, भूतकाळ आपल्या हातात नाही, भविष्य पूर्णपणे आपल्या हातात नाही, पण आजचा दिवस आपल्या हातात आहे. आज आपण काय विचार करतो? आज आपण कोणता निर्णय घेतो? आज आपण कोणता प्रयत्न करतो? आज आपण स्वामींचं नामस्मरण किती श्रद्धेने करतो? हे आपल्या हातात आहे. म्हणून स्वतःला सतत एक प्रश्न विचारा, मी आज काय चांगलं करू शकतो? हा प्रश्न मनाला चिंतेपासून कृतीकडे घेऊन जातो. चौथा संदेश, मनातल्या स्वामींना सांगा. काही भक्त म्हणतात, माझ्या मनात खूप काही आहे, पण कोणाला सांगू? भक्तांनो, तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज नाही. स्वामींच्या समोर बसा, 2 मिनिटे डोळे बंद करा आणि मनातलं सगळं सांगा. तुमची भीती, तुमची चिंता, तुमची नाराजी, तुमचं दुःख, तुमच्या अपेक्षा सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करा. त्यासाठी मोठे शब्द आवश्यक नाहीत. फक्त एवढे म्हणा, स्वामी, मला काय करायचं हे समजत नाही, माझं मन खूप अस्वस्थ आहे, माझी चिंता तुमच्या चरणी ठेवतो, मला योग्य मार्ग दाखवा आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. अनेकदा परिस्थिती लगेच बदलत नाही, पण आपली परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागते आणि हीच मोठी गोष्ट आहे. पाचवा संदेश, चिंता नाही, प्रयत्न करा. फक्त स्वामींचं नाव घेऊन बसून राहणं ही श्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून योग्य प्रयत्न करत राहणं. समजा तुम्हाला आर्थिक समस्या आहे, फक्त चिंता करत बसण्यापेक्षा खर्चाचा विचार करा, योग्य नियोजन करा, कामाची संधी शोधा. समजा घरामध्ये समस्या आहे, रागाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. समजा एखाद्या कामात अपयश आलं, माझं काहीच होणार नाही असं म्हणण्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि प्रत्येक प्रयत्नाआधी मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमचा प्रयत्न तुमचा आणि त्यांचा परिणाम स्वामींच्या चरणी. सहावा संदेश, प्रत्येक उत्तर लगेच मिळेलच असं नाही. आपण स्वामींची प्रार्थना करतो आणि मनात अपेक्षा ठेवतो, माझी इच्छा लगेच पूर्ण झाली पाहिजे. पण भक्तांनो, श्रद्धेचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडेल. कधी उत्तर उशिरा मिळतं, कधी एखाद्या गोष्टीसाठी वेळ लागतो, कधी आपल्याला जे हवं असतं त्याऐवजी आपल्यासाठी योग्य असलेली गोष्ट मिळते. म्हणून प्रार्थना करताना फक्त स्वामी, माझी इच्छा पूर्ण करा असं म्हणण्यापेक्षा कधी कधी असंही म्हणा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि ते स्वीकारण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना मनाला वेगळी शांतता देते. सातवा संदेश, तुमची किंमत तुमच्या परिस्थितीने ठरत नाही. कधी आर्थिक अडचण आली की आपल्याला वाटतं मी अपयशी आहे, कधी एखादं नातं तुटलं की वाटतं माझ्यातच काहीतरी कमी आहे, कधी एखादी काम होत नाही तेव्हा वाटतं की मी काही करू शकत नाही. पण हे खरं नाही. तुमची सध्याची परिस्थिती म्हणजे तुमची संपूर्ण ओळख नाही. आज तुम्ही अडचणीत आहात म्हणजे तुम्ही कायम अडचणीतच राहणार असं नाही. आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत म्हणजे उद्या तुमच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही असं नाही. आयुष्य बदलतं, परिस्थिती बदलते, वेळ बदलतो आणि म्हणूनच वाईट वेळ आली म्हणून स्वतःवरचा विश्वास सोडू नका. नामस्मरणाला आपल्या दिवसाचा आधार बनवा. जेव्हा मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा काही वेळ शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, हळूहळू श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी
समर्थ. किती वेळ म्हणायचं यासाठी मोठा नियम करण्याची गरज नाही. तुमच्या श्रद्धेप्रमाणे करा. 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा शक्य असेल तितका वेळ. नामस्मरणाचा उद्देश असा असावा की मनातील गोंधळ थोडा शांत व्हावा आणि आपण पुढचं पाऊल अधिक स्थिर मनाने टाकावं. आता स्वतःला 3 प्रश्न विचारा. भक्तांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, ज्या गोष्टीची मी चिंता करत आहे त्यातील किती गोष्टी खरंच माझ्या नियंत्रणात आहे? दुसरा प्रश्न, आज मी त्या परिस्थितीसाठी एक छोटासा तरी योग्य प्रयत्न केला का? तिसरा प्रश्न, मी माझ्या चिंतेचं ओझं स्वामींच्या चरणी खरंच सोडलं का? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं स्वतःला द्या. तुमच्या मनाला स्वतःचं अनेक गोष्टींची उत्तरं मिळतील. एक छोटीशी स्वामी प्रार्थना. आता शेवटी आपण स्वामींच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करूया. डोळे बंद करा, मन शांत करा आणि माझ्या मागे मनात म्हणा, हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातली चिंता तुम्हाला माहीत आहे. माझ्या आयुष्यातील अडचणी तुम्हाला माहीत आहे. मला कोणता मार्ग घ्यायचा हे कधी कधी समजत नाही. माझं मन खचतं, माझा आत्मविश्वास कमी होतो, पण आज मी माझं सगळं ओझं तुमच्या चरणी ठेवत आहे. मला योग्य विचार द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, चुकीच्या मार्गापासून दूर ठेवा, वाईट परिस्थितीत धैर्य द्या आणि चांगल्या काळात नम्रता द्या. माझ्या मनात श्रद्धा राहू द्या, माझ्या हातून योग्य कर्म घडू द्या आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा आणि मार्गदर्शन लाभू द्या. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्ही सध्या खूप चिंतित असाल, जर तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, जर तुम्हाला पुढचा मार्ग दिसत नसेल, तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा. चिंता तुमचं भविष्य बदलत नाही, पण श्रद्धा, योग्य विचार आणि तुमचा प्रयत्न तुमचा प्रवास नक्की बदलू शकतात. तुम्ही एकटे नाही. तुमच्या मनातील वेदना कोणाला सांगता येत नसतील तरी स्वामींच्या चरणी ते नक्की अर्पण करा आणि स्वतःला रोज सांगा, मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझ्या परीने प्रयत्न करणार आणि बाकी सर्व स्वामींच्या चरणी सोपवणार. कारण कधी कधी आपल्याला परिस्थिती बदलण्यापेक्षा ती परिस्थिती पार करण्याची शक्ती आवश्यक असते आणि ती शक्ती श्रद्धेतून मिळते. म्हणून आजपासून चिंता आली की घाबरू नका. 2 क्षण शांत बसा, स्वामींचं नामस्मरण करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, तुम्ही आहात ना, मग मी का घाबरू? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या चिंतेतून जात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामीमय जीवन चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या भक्तिमय विचारांसाठी आपल्या परिवाराचा भाग बना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.